डोकं डोकं लावूनच्या वेगवेगळ्या पाट्या माझ्याकडे आलेल्या आहेत. तर ही पाटी वहिनी तुम्हाला डोक्यावरती धरायची आहे. त्याच्यावरती जे लिहिलं आहे ते तुम्हाला अभिनय करून त्यांना ओळखायला लावायचं आहे. मस्त. आणि त्यातनं तुम्हाला आठवणी उलगडायच्या आहेत. ओके वैभवीजी घ्या. हे त्यांना आधी ओळखायला लावा सर तुम्ही. पैसे, ATM, पैसे, कॉलेज, कॉलेज कुठलं MCC. MCC कॉलेज सादर करीत आहे. जरा दाखवा प्रेक्षकांना, मी दाखवतो. आता MCC कॉलेज काय सादर करीत आहे, कुठे सादर करीत आहे, काय याची आठवण आहे सर सांगा. रुपारेल कॉलेज मधनं मी नाटक बसवत होतो आणि एक काळ असा आला की रुपारेल मधनं मला सांगितलं आता तू या कॉलेजसाठी नाटक बसवायचं नाहीस. नाही का? प्रत्येक क्षेत्रात जे होतं ते काही ना काहीतरी एक झालं म्हणजे कॉलेज पुढे जाऊ. आमचा एक कॉमन मित्र आहे अमोद ओक नावाचा. सो अमोद म्हणाला की अरे तू काय करतोयस. मी म्हणलं मी काही नाही करत आहे सध्या. तर अमोद म्हणाला मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्सला नाटक बसवलं. मी गेलो, लोकांना भेटलो आणि मग नाटक सुरू केलं. मग आमची भेट झाली, एकत्र नाटक केलं. मग काय वैभवी आवडली मला. आम्ही कॉलेजमध्ये काय एकाच नाटकात काम केलं आणि एकाच नाटकात प्रेमात पडलो असं काही झालं नाही. मी नाटकाच्या प्रेमात होतो मुळात. तो अजूनही आहे. तुम्हाला काय वाटतं किती काळ लागला ह्याला प्रेमात पडायला? 3-4 वर्ष तर झाली असतील. 3-4 वर्ष. 3 वर्ष तर डेफिनेटली. 2002. कारण वयच तसं होतं ना की अगदी लगेचच काय. म्हणजे असं काय प्रेमात पडायला पाहिजे, लगेच लग्न करायला पाहिजे असं काय नव्हतं. मी नाटक करत होतो, ती तिचं काम करत होती. पण 2002 साली वैभवी ज्या एकांकिकेत आली, ती एकांकिका INT ला पहिली आली आणि सगळं तिथपासून सगळं यश सुरू झाला. पण जेन्युइनली वैभवी जेव्हापासून आली आहे तेव्हापासून मी अपयश पाहिलेलं नाही. आज किती छान. वा, अजिबात नाही अपयश. थोडंफार वर खाली होत असेल पण दॅट डझंट मॅटर. बरोबर आहे. पण तिच्या नावातच जे आहे हो अगदी तुझ्या आयुष्यात ती घेऊन आली. बरोबर. चला आता पुढची पाटी आहे वैभवी. आम्हाला हे तुम्ही जरा अंगिक अभिनयातून दाखवलं तर आवडेल. काय नेमकं लिहिलंय? मोबाईल, SMS, I love you. बरं आम्ही फक्त SMS लिहून दिलं, तुम्ही I love you पर्यंत का गेलात? SMS वर त्या काळात काय व्हॉट्सअप काय नव्हतं. आणि नुकता फोन आलेला माझ्याकडे. अच्छा. मी तिला SMS पाठवला होता की मला तू आवडतेस, आय लव्ह यू. रिप्लाय काय आला? खूप काय लिहिलं होतं. नाही रिप्लायच नाही आला. रिप्लायच नाही आला. का नाही आला रिप्लाय? थोडा वेळ घेतला तिने. एवढं 4 वर्ष मी तिला माहिती असून पुन्हा. आणि पण मग केवढा वेळ? 4 वर्ष वाट पाहिल्यानंतर पुन्हा अजून वाट काय म्हणजे नेमकं केलं काय? 6-7 महिने फक्त वाट पाहायला लावली. फक्त नाहीये ते. प्रेमात पडलेल्या माणसाला एक क्षण विचारा तुम्ही कसा तो जगत असेल. पण नाही, तो एकदम कूल होता. माझ्यासारख्यांचं सांगतो. तो म्हणाला ठीक आहे आपण आपली मैत्री असणारच आहे, तुझं उत्तर काही असेल तरी. मला कॉन्फिडन्स होता. हो म्हणणार मला कॉन्फिडन्स होता. काही आता तिला काही वाटतं रे लग्न केल्यानंतर, पण मला कॉन्फिडन्स होता. मला कॉन्फिडन्स. दिग्दर्शकाला माहिती असतं. हा माहिती. नंतर एक पोरगी आली एकदम धीट आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.